आपल्या समाजात एक गोष्ट कायम आपण ऐकली असेल किंवा लोक कायम ती गोष्ट म्हणतातच, त्यांच्या कायम ओठावरती असतेच. ती म्हणजे एका स्त्रीचं आयुष्य खूप खडतर असतं आणि स्त्रीला खूप यातना सहन करायला लागतात. तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतं. एका अर्थी ते खरं पण आहे. स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे आणि तिच्या आयुष्यात दुःख असतं. तिच्या आयुष्यात दुःख असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यासाठी तिचा आदर मान सन्मान केलाच पाहिजे. ही तर गोष्ट खरी असली, तर दुसऱ्या बाजूला एका पुरुषाचं आयुष्य देखील काही सोपं नसतं. त्याचं आयुष्य देखील खूप खडतरच असतं. लोकांना फक्त त्याचं कठोर बाह्य अंग दिसतं, पण त्याच्या आत जे मऊ मन असतं ते कोणालाच दिसत नाही. तर समजा एखाद्या पुरुषाच्या जर आयुष्यात एखादी घटना घडली आणि त्याने तो खूप खचला असेल, तर दुसरी लोक एखाद्या व्यक्तीला सांगताना काय म्हणतात, अरे त्या व्यक्तीच्या आयुष्यात असं असं घडलं, त्याला एवढं एवढं दुःख झालं, म्हणजे तो आता त्यातनं कसा बाहेर निघेल. पण दुसरा माणूस काय म्हणतो किंवा आजूबाजूचे लोक काय म्हणतात, अरे त्याला काय होते, तो का बाया आहे का रडत बसायला किंवा शोक करायला, येईल तो त्याचा ते बाहेर, तो ख तो कणखर आहे, खंबीर आहे, ते काय एवढा त्रास करून घेणार नाही. पण त्याच्या मनाला किती त्रास होतोय हे फक्त त्यालाच माहीत असते. एका पुरुषाच्या डोक्याला पण काही कमी टेन्शन नसते, त्याला खूप टेन्शन असतात, पण तो कधी ते बोलून दाखवत नाही. त्याच्या मनात खूप साठलेलं असतं. स्त्री कशी सगळ्यांसमोर बोलून तिचं मन मोकळं करू शकते, पण एखादा पुरुष त्याच्या मनातलं कधीही कोणाला सांगत नाही आणि त्यामुळे तो स्वतःच आतल्या आत घुसमटत असतो आणि स्वतःशीच खोटं बोलत असतो, स्वतःशीच नाटकी वागत असतो आणि दुसऱ्यांना फक्त स्माईल देत असतो, दुसऱ्यांशी हसून बोलतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की हा ओके आहे, हा काही त्रासात नाही. पण त्याच्या मनातलं दुःख हे फक्त त्यालाच माहीत असते. आपल्या इकडली संस्कृती पुरुष प्रधान आहे म्हणून सगळ्यांना वाटतं पुरुषांना काहीच दुःख नसतं किंवा पुरुषांना काहीच त्रास नसतो. त्यांच्या मनाचे ते मालक असतात. त्यांच्या मनाला जे येईल ते करतात आणि त्यांना जेव्हा जिथे वाटेल तिथे जातात. त्यांना काही पण करायचं असेल, त्यांना कोणाची बंधन नसते. पण जरी ते खरं असलं, बंधन जरी नसलं, पण तरी पण दुसरे बरेच व्याप त्याच्या डोक्याला असतात. तर त्या गोष्टी तो कोणाशी कधी बोलू शकत नाही आणि कधी बोलत पण नाही. तो ते स्वतःच्या मनात तो साठवून ठेवतो. तर पुरुष होणं पण सोपं नसतं सा. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.